सीसीटीव्ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे। शाळांबरोबर ती मैदानांमध्ये सुद्धा सीसीटीव्ही लागणं गरजेचं आहे। यालाच धरून थोडासा पुढचा प्रश्न की मुलांचे, लहान मुलींचे विनयभंग, त्यांच्यावरती अत्याचार हे शाळेमध्ये घडणाऱ्या घटना आहेत, ज्याच्याबद्दल पालकांमध्ये अत्यंत भीतीचं आणि घबराटीचं वातावरण आहे। या ठिकाणी क्लास 4चे त्यांचे जे स्टाफ असतो किंवा त्यांच्याकडे मेंटेनन्ससाठी येणारी जी माणसं असतात, की शाळेचे कोणी त्यांचे ते काय म्हणतात त्यांना, त्यांचा स्टाफ नसतो, बाहेरून घेतलं जातं कॉन्ट्रॅक्टवरती आणि हाऊसकीपिंग म्हणा, आणि कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्यानंतर असल्या कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या लोकांकडनं मुलींचा विनयभंग होणं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना होणं, अशा घटना राज्यामध्ये झालेल्या आहेत। शाळा त्यावेळेला हात झटकते, आमचा यांच्याशी संबंध नाही, ही लोक आमच्या पेरोलवरती नाही असं म्हणून शाळा आणि संस्थाचालक हात झटकतात। मला इथं आवर्जून मंत्री महोदयांना सांगायचं आहे की ज्या वेळेला मूल शाळेत जातं, शाळेच्या गेटमधून बाहेर पडेपर्यंत त्या शाळेची पूर्ण जबाबदारी असते। अशा घटना भविष्यात झाल्या, कुठल्याही संस्थाचालकाला, कुठल्याही शाळेला ही जबाबदारी झटकता येणार नाही। अशा घटना मुंबईत झालेल्या आहेत, याच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यापुढे राज्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर अशा पद्धतीची घटना क्लास 4 त्यांच्या स्वीपरकडनं घडलेली असू दे किंवा लिफ्ट रिपेअर करणाऱ्या येणाऱ्या माणसाकडनं घडलेली असू दे, शाळेच्या प्रिमाइसेसमध्ये जर अशा पद्धतीच्या घटना लहान मुलींसोबत मुलांसोबत झाल्या, त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण मंत्रीजी त्यामध्ये असावी। कुठल्याही संस्था चालकाला, कुठल्याही शाळेच्या चालकाला, मालकाला यातून वगळून देण्यात येऊ नये, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशा पद्धतीची तजवीज येणाऱ्या दिवसात व्हावी, ही माझी मागणी आहे। धन्यवाद। मंत्री महोदय। सभापती महोदय, या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार समितीचा विस्तार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। त्या ठिकाणी माजी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समितीचं गठन करण्यात आलंय आणि साधारणपणे या समितीने ज्या काही शिफारसी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये शाळांच्या आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहे, शाळेच्या परिसरामध्ये आणि बसमध्ये सुद्धा मुलांची जबाबदारी ही शाळेचीच राहील। पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणे, मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श, गुड टच बॅड टच यातला फरक ओळखायला शिकवणे, मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणे, 1098 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणे, मुलींच्या स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, मुलींसाठी शाळांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, प्रत्येक शाळेमध्ये तक्रारी बॉक्स व सखी सावित्री समितीची स्थापना करणे, प्रत्येक शाळेमध्ये एक शिक्षकास समुपदेशक म्हणून नेमण्यात येणे, अशा शिफारशी या समितीने पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये ज्या काही शिफारशी आलेल्या आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सर्व टॉप प्रायोरिटी उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येईल। प्रसाद लाड। महोदय, खरं तर हा विषय अतिशय गंभीर आणि खऱ्या अर्थाने मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। मंत्री महोदय, या विषयामध्ये मी 2-3 उदाहरणं आपल्याला देतो। आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, या शिक्षण विभाग पण बघतं आणि ग्रामविकास विभागाच्या पण अंडर येतं त्याच्या, आणि काही शाळा खाजगी आहेत ज्या शिक्षण विभागाकडे येतात, काही शाळा अनुदानित आहेत, अनुदानित नाही आहेत। यामध्ये शिक्षण संचालक जे असतील किंवा शिक्षण संस्था चालवणारे असतील किंवा सरकारी यंत्रणा चालवणारी लोक असतील, जसं उदाहरण द्यायला गेलं तर समाज कल्याण विभागाच्या वेगळ्या शाळा चालतात, आदिवासी विभागाच्या वेगळ्या शाळा चालतात, ज्याच्यावर आपलं कुठलं नियंत्रण नाही। परंतु ह्यामध्ये प्रत्येक तिकडचा माणूस जो तिकडची शाळा सांभाळतो तो त्याच्या मर्जीने कॅमेरा चालेल की नाही चालेल या व्यवस्था चालवतो, आणि मग त्याची मर्जी अशा पद्धतीतली असते की जेव्हा पाहिजे तेव्हा कॅमेरा चालला, पाहिजे तेव्हा नाही चालला। मग त्यामध्ये चायनीज मेकचे कॅमेरे आले, त्याचा DVR चालत नाही, त्याचं रेकॉर्डिंग 1 महिना राहत नाही,
माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये एकसूत्री आणण्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. ओरिसा राज्याने आणि गुजरात सरकारने अशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली गेली आहे की ग्रामपंचायत, ग्रामविकास खातं आणि शिक्षण खातं आणि जे तत्सम इतर खाती आहेत यांच्या माध्यमातून ह्या शाळांच्या सुरक्षाची यंत्रणा ग्रामपंचायतीबरोबर कनेक्ट केली आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कंट्रोल सेंटर रूम तयार केली, जेणेकरून एका जिल्ह्यात समजा 200-400 शाळा आहेत तर त्या 400 शाळांचे CCTV चालतात की नाही चालतात, त्याचं मॉनिटरिंग होतं की नाही होतं, 3 महिन्यांनी त्याचं कंट्रोल होतं की नव्हतं. तर अशा प्रकारच्या यंत्रणा करण्यासाठी मला वाटतं की आपण 2-3 गट मिळून एक अभ्यास गट या 2 राज्यांमध्ये पाठवला पाहिजे. मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था फार महत्त्वाची आहे, त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणा आपण उभी करणार का हा पहिला प्रश्न आहे. आणि जर करणार असाल तर त्याची कालमर्यादा किती काळामध्ये करणार? सभापती महोदय, अतिशय चांगली सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून इतर राज्यांमध्ये पण या संदर्भातलं जे काही चांगलं कार्य संपन्न झालेलं असेल, ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी जिल्हा पातळीवर एक कंट्रोल बॉक्स करून अशा पद्धतीने कॅमेरे लावून त्या ठिकाणी नियोजन केलं गेलेलं आहे. तरी पण इतर राज्यांमध्ये जिथे चांगलं काम झालेलं असेल तर ते काम आपल्याही राज्यामध्ये कसं होईल या दृष्टिकोनातून काम केलं जाईल. मनीषाताई काय? धन्यवाद सभापती महोदय. मला वाटतं मंत्री महोदयांनी अतिशय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सकारात्मक केलेलं आहे आणि त्यांचा सिरियसनेस या विषयामध्ये दिसून येतोय. फक्त एक विषय असा आहे की जे कर्मचारी काम करतात, आता हाऊसकीपिंग एजन्सीतनं जे मागवले जातात तर त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आता बघा, आपण जे बदलापूरच्या विषयात बघितलं तर ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे होते आणि असाच माणूस नेमका तो हाऊसकीपिंगमध्ये होता. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन, मला असं वाटतं आपण जेव्हा शाळांना मान्यता देतो तेव्हा SOPs जे काय असतील, चेकलिस्ट, तर त्याच्यामध्ये एक फंक्शनल CCTV कॅमेरे आणि त्याचं DVR वर्किंग हे एक चेकलिस्टमध्ये असायला पाहिजे. आपण भरारी पथक देखील अधनमधनं पाठवू शकतो आणि कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन हे देखील आपण करणार का कंपल्सरी, मी विचारू इच्छिते. सभापती महोदय, माननीय सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीने जे काही मुद्दे पुढे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणं हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे आणि त्याच्यामुळे यानुसार कार्यवाही त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल. जो काही कर्मचारी असेल, मग लिफ्टवाले असतील, स्वच्छतागृहवाले असतील, वॉचमॅन असतील, या सर्वांचं चारित्र्य पडताळणी करणं ही पोलिसांच्या माध्यमातून करून घेणं ही त्या संस्थेची जबाबदारी, शाळेची जबाबदारी असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.